नमस्कार पब्लिक, दत्ता भाऊच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं एकदम जोरदार स्वागत. ताई माई अक्का आणि मारा आपल्या चॅनलला सबस्क्रायबरचा शिक्का. तर भाऊंना आपलं सगळं आवरून वगैरे झालं नेहमीच्या प्रमाणे. देवपूजा पण झाली. धूप दिसती का तुम्हाला? बघा वरती धूप किती मस्त चालू आहे. बघा गणपती बाप्पा मोरया. तर आपलं सगळं आवरून वगैरे झालंय. आता आपण फक्त वेट अँड वॉच ओनली कस्टमर्स. बाकी काही काम नाही आपल्याला. रेग्युलर आपला मोबाईल वगैरे बघणं बस एवढंच आहे आज, दुसरं काही नाही. चला मग भेटू मग थोड्या वेळात. आणि नंतर गाडीचे शॉकिंग कसे असतात माहिती आहे तुम्हाला? दाखवतो मी. हे बघा दोन्ही साईडने हँडलला कसं लावलेलं आहे. गाडी प्लॅटिना आहे. भारी वाटतं ना? मस्त आहे ना? हे असं असतं मग. दुपारची वेळ म्हणजे आपली जेवणाची सुट्टी. आज पण वेळ निघून गेला, दुपार झाली. तर म्हटलं चला लवकर जेवण करून येऊ. ऊन पण भरपूर आहे आज. त्यामध्ये आपली धनुलय तापली असं ना. त्याच्यात तुषार भाऊ त्यांचं मेडिकल बंद आहे नाही का? जेवण करून आल्यानंतर आपण सगळं इकडे आवरून घेतलंय. थोडंफार राडा झालेला होता, ते सगळं आवरून घेतलंय. नमस्कार भावांनो, जेवण करून मागाशी चालूय. बसलो होतो निवांत. कस्टमर पण झाले 2-3 आणि कस्टमर आपल्या गावातलेच झाले, कारण गावाची यात्रा चालू आहे आपल्या. आता जाणार आहे आपण तिकडं थोड्या वेळाने. म्हटलं आता यात्रा म्हणले हगामा वगैरे बघायला, म्हणजे पहिल्या लोकांच्या कुस्त्या आणि यात्रेमध्ये थोडं आपलं फेरफाटका. जास्त वेळ नाही, थोड्या वेळ. आता 15-20 मिनिटांनी जाणार आहे आपण. डायरेक्ट दुकान बंद करणार नाही, संध्याकाळी परत येणार आहे दुकानावरती नाही का? दुकानदाराची लाईफ अशीच असते. तुम्हाला तर प्रत्येक ब्लॉग मध्ये हेच दिसू राहिलंय नाही का? आता चला मग भेटू मग डायरेक्ट जत्रेतच. नमस्कार पब्लिक, आजचा दिवस आपला पद्धतशीर गेलेला आहे, म्हणजे कामात गेलेला आहे. इकडं दिसतं का तुम्हाला सगळं आवरलेलं? हे दुपारच्याला सगळं आवरून घेतलंय मी आज. कस्टमर पण झाले. आजचा दिवस पद्धतशीर गेला. चला भेटू मग नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.